ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 10. ज्ञानी माणसाची आणखी काही वैशिष्ट्ये भगवंत आता थोडक्यात सांगत आहेत. भगवंत म्हणाले, पार्था, ज्ञान्यांची आणखीही काही वैशिष्ट्ये असतात. ती आता पाहूया थोडक्यात. त्यामध्ये आसक्ती नव्हे, आसक्ती, अनभिष्वंग आणि समचित्तत्व हे गुण समाविष्ट आहेत. एखादा वाटसरू वाटेत निवाऱ्याला राहतो, पण त्या जागेविषयी त्याला लोभ नसतो. दुसऱ्या दिवशी उठून सहजच ती जागा तो सोडून पुढे जातो. त्यात त्याला काही दुःख वाटत नाही. अथवा प्रारब्धवशात तो एखाद्या घरात राहतो, पण वेळ आल्यावर ते सोडताना त्याला मुळीच दुःख होत नाही. अशा वृत्तीला आसक्ती असे म्हणतात. त्याच्या स्त्री पुत्रादिकांविषयी सुद्धा तो असाच उदासीन असतो. जनरीतीप्रमाणे गृहस्थाश्रमी होतो, पण त्यामध्ये तो लिप्त होत नाही. माऊली म्हणतात, आणि प्रजा जे झाली ती वस्ती की राली, का गोरुवे बसली रुखातळी. म्हणजे मुले बाळे जी झालेली आहेत ती देखील आपल्या आश्रयाखाली प्रवासी माणसाप्रमाणे काही काळ राहायला आलेली आहेत. म्हणजे केवळ काही ऋणानुबंध आहेत म्हणूनच ती आपल्या घरी आलेली आहेत असे तो जाणतो. किंवा जणू गुरेच वृक्षाखाली बसली आहेत, का गोरुवे बैसली रुखातळी. गुरे वृक्षाखाली बसली आहेत. संध्याकाळ झाली की ती उठून जाणार. ती गुरे उठली असता वृक्षाचा त्याग करून इकडे तिकडे निघून जातात. त्याप्रमाणे मुलाबाळांचे प्रारब्ध संपताच ती आपल्याला सोडून जाणारच हे त्याने पक्के जाणलेले असते. त्यामुळे उठून जाणाऱ्या गुरांविषयी वृक्षाला जशी आसक्ती नसते, तशी आपला त्याग करून जाणाऱ्या मुलाबाळांविषयी सुद्धा त्या ज्ञानाला आसक्ती नसते. तो स्त्रीपुत्रादिकांच्यात गुंतून पडत नाही. स्त्रीपुत्रांविषयी तो असा उदासीन असतो. जनरीतीप्रमाणे तो गृहस्थाश्रमी होतो, पण वेदाज्ञेप्रमाणे वागतो. कोणत्याही गोष्टीत तो ममत्वाची भावना ठेवत नाही, त्यात लिप्त होत नाही. त्याला अनभिष्वंग असे म्हणावे. उन्हाळा असो वा पावसाळा, समुद्र ज्याप्रमाणे एकसारखाच भरलेला असतो. उन्हाळ्यात तो आटत नाही की पावसाळ्यात मर्यादा ओलांडत नाही. त्याप्रमाणे त्या ज्ञानी मनुष्याची बुद्धी सुखदुःखामध्ये सुद्धा एकसारखीच राहते, सम राहते. सुखाने तो हुरळून जात नाही वा दुःखाने खचूनही जात नाही. या त्याच्या वृत्तीला समचित्तत्व असे म्हणावे. गंगेचे पाणी समुद्राला मिळूनही पाठीमागून पुन्हा पुन्हा मिळतच राहते. पाठीमागून लोंढा येतच असतो. त्याप्रमाणे जे माझे होऊनही माझ्या भजनपूजनात अंतराय येऊ देत नाहीत, ते मद्रूप तर झालेलेच असतात, पण तरीसुद्धा माझं भजनपूजन ते थांबवत नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. माझ्या भजनपूजनात ते अंतराय येऊ देत नाहीत. अखंड माझेच भजन करतात. माझ्याशीच अनन्य राहतात. त्यांच्या या भक्तीला अव्यभिचारिणी भक्ती असे म्हणावे. आणि अशी भक्ती असणारा तो ज्ञानी होय. अशा व्यक्तीला पवित्र नदीकाठ, तीर्थक्षेत्रे, तपोवने, पर्वतातील गुहा अशी ठिकाणे जास्त प्रिय असतात. गाव अथवा समाजात वास्तव्य करण्यात त्यांना रुची नसते. ते राहतात, पण त्यांना त्यात रुची नसते. एकांतवास अधिक आवडतो. बहु एकांतावरी प्रीती, त्यांची एकांतावर जास्त प्रीती असते. जया जनपदाची खंती, अनेक लोकांच्या सहवासात राहणे त्यांना फारसे आवडत नाही. जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो, अशा माणसालाच ज्ञानी असे म्हणावे. अशा त्याच्या गुणाला अरतिही जनसंसदी, म्हणजे जनसमूहाची आवड नसणे असे म्हणतात. या सर्वांबरोबरच वस्तुप्राप्तीची
किंवा अध्यात्मज्ञानाची आवड असणे, मोक्षमार्गाविषयी आस्था असणे, याला ज्ञान असे म्हटले आहे. आणि यापेक्षा वेगळे किंवा विरुद्ध ते अज्ञान असे जाण हो अर्जुना. अध्यात्मज्ञानाविषयी ज्याची दृढबुद्धी असते तो ज्ञानी. माऊली म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. म्हणजे परमात्मा म्हणून अशी जी एक वस्तू आहे तीच त्याच्या अनुभवाला येते. बाकी सारे अज्ञान आहे हे तो जाणतो. ते एक वाचूनी आणे, त्या एका ब्रह्मवस्तूशिवाय दुसरे काही. ते एक वाचूनी आणे, जिये भवस्वर्गादी ज्ञाने. म्हणजे जी काही इहपर लोकांची ज्ञाने आहेत, ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ते सारे अज्ञान आहे, भ्रामक आहे, असा त्याच्या बुद्धीने निश्चय केलेला असतो. अशी जी अध्यात्मज्ञानाविषयी दृढबुद्धी ज्याची असते तो खरा ज्ञानी होय. आता उदाहरणार्थ, जिथे अनेक वाटा फुटतात तिथे विचार करून, चौकशी करून, दिशा वगैरे बघून प्रवासी मनुष्य जसा योग्य मार्ग निवडून इच्छित स्थळी पोचतो, तशा ज्ञानाच्या अनेक शाखा पाहूनही त्या सर्व बाजूला सारून फक्त मोक्षाच्या गावाला जाणाऱ्या ज्ञानाचीच कास धरून जो मार्गक्रमण करतो तो ज्ञानी. सगळे मार्ग तो चोखाळत बसत नाही. एकच परब्रह्म प्राप्तीचा मार्ग कोणता हे एकदाच ठरवतो आणि त्याप्रमाणे त्या मार्गावरून तो चालू पडतो. त्यामुळे अंतिमतः तो मोक्षाच्या गावाला जातोच. हा मार्ग थोडा, तो मार्ग थोडा असं तो करत नाही. आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे त्याचा हा निश्चय अगदी अढळ असतो. असे त्याचे मन अध्यात्मनिष्ठ असते. त्या अध्यात्मज्ञानाचे फळ म्हणजे ब्रह्मवस्तूची प्राप्ती किंवा ब्रह्मानुभव होय. ब्रह्मानुभव म्हणजे ज्ञेय वस्तू, जे जाणायचे ते. तिथपर्यंत त्याची दृष्टी पोचते. पण जीव ब्रह्म ऐक्याचा किंवा अद्वैताचा खरा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञान झाले असे म्हणता येत नाही. म्हणजे पुस्तकी ज्ञानाने कळतं ब्रह्मवस्तू कोणती हे समजतं, पण खरा अनुभव मात्र येत नाही. ते कसे होते तर आंधळ्या हाती दिवा असल्यासारखे ते होते. म्हणजे पढीक ज्ञान तर आहे, दिवा तर आहे, पण अनुभूती नाही, म्हणजेच अंधपण आहे. आंधळ्या हाती दिवा असं ते ज्ञान होतं. पण ज्ञान प्राप्त झाल्यावर स्वतःसह यच्च यावत चराचर हे ब्रह्मस्वरूपच आहे अशी दृष्टी आणि बुद्धी ही चोख अगदी निश्चयात्मक झाली पाहिजे, तो ज्ञानी. म्हणून जो सर्वत्र ब्रह्मच पाहू शकतो तोच ज्ञानी म्हटला पाहिजे. अरे, सूर्याला कोणी हा सूर्य आहे असे शिफारसपत्र द्यावे लागते का? ज्ञानी तो ज्ञानीच. माऊली म्हणतात, भगवंतांनी हे ज्ञानाविषयीचे केलेले निरूपण माझ्या तोंडून जरा जास्तच विस्तारले गेले. त्याबद्दल श्रोते आता मला क्षमा करोत. आता तुम्हा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय समजून पुन्हा मी भगवंत काय म्हणाले त्या गीतार्थाकडे वळतो. पुढे भगवान म्हणाले, हे पार्था, आत्तापर्यंत तुला अमानित्वापासून ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली. आता यापेक्षा विरुद्ध किंवा वेगळे ते अज्ञान असे समज. आता तेही तुला स्पष्ट करून सांगतो. ते आपण ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 10 समाप्त.